नमस्ते मैत्रिणींनो, किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज बनवणार आहे आपण कोथिंबीर वडी, तेही 10 पेंड्याची। आज आपण कोथिंबीर वडी बनवणार आहे। त्यासाठी कोथिंबीर छान अशी कापून घेतलेली आहे आणि थोडं कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं बेसन टाकून चांगला आपण कोथिंबीर मिक्स करून घेतलेली आहे। चवीप्रमाणे आपण मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये। तर 10 पेंड्या म्हणलं तर साधारण 3-4 चमचे मीठ टाकून घेतलेले आहे। 2 चमचे मी हळद टाकलेली आहे आणि हे थोडंसं आपण चिंचेचं पाणी टाकलेलं आहे। मस्त असं वडीला छान टेस्ट येण्यासाठी चिंच पाणी आणि लिंबूचं पाणी हे वापरलेलं आहे आपण दोन्ही। तर मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी, मीठ आणि आपण चटणी सगळं टाकलेलं होतं। हे वाटण करून घेतलेलं आहे। लसूण, अद्रक आणि जिरे टाकून मस्त असं हे आपण हे बघा वाटण घेतलेलं आहे। वाटून आपल्या वडीसाठी थोडं खोबऱ्याचं पण ह्याच्यामध्ये वापर केलेला आहे। आणि चांगले मी 2 मूठ ह्याच्यामध्ये मी तीळ टाकलेली आहे। तीळ टाकून झालेलीच आहे। तर आपण हे सगळं वाटण वाटलेलं आता टाकून घेणार आहे याच्यामध्ये। भरपूर वाटण बनवलेलं आहे। लसूण आणि जिरे, अद्रक आणि थोडंसं खोबरं टाकून ही वाटण बनवलेलं आहे। तर वाटण टाकून घेतलेलं आहे, मिक्स करून घ्यायचंय आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आपल्याला सगळं मस्त टाकलेलं वाटण, मीठ वगैरे आणि छान असं आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। वडीचं पीठ आपल्याला जास्त पातळ न मळता मस्त असं घट्टसर गोळा मळून घ्यायचंय वडीचा आपल्याला। कोथिंबीर वडी छान अशी वळता पण येते। जास्त पाणी टाकलं तर वडी आपल्याला वळता येत नाही, याच्यासाठी खूप चिकट पीठ होतं बेसन वगैरे टाकल्यामुळं। तर आपल्याला छान असं ही घट्टसर गोळा मळून घ्यायचंय चांगलं आपल्याला थोडंसं हे करून। आणखीन थोडं बेसन कमी पडलेलं आहे, तर आपण थोडंसं बेसन परत टाकून घेतलेलं आहे। थोडं ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे, कारण छान असं कुरकुरीतपणा आपल्या वडीला येतो त्यासाठी वापरलेलं आहे कॉर्नफ्लॉवर थोडं। हे का बघू शकता, छान असं आपण हे घट्टसर एकदम गोळा मळून घेतलेला आहे। आणि वाटणामध्ये हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे। हिरवी मिरची, खोबरं, अद्रक, लसूण आणि जिरे असं ही वाटण बनवून घेतलेलं होतं। तर चांगला घट्टसर गोळा आपल्या कोथिंबीर वडीचा झालेला आहे। तर चांगला आपल्याला असं दाबून दाबून चांगलं असं घट्टसर पीठ आपण मळून घेणार आहे। हे बघा, आता मस्त असं एकजीव झालेलाच आहे आपल्या वडीचा। आता वड्या उकडण्यासाठी इकडे आपण ठेवलेलं आहे आपलं वडीचं भांड आहे, त्यात टाकलेले आहे जे लिंबू आपण वडीत पिळून टाकलेले होते तेच लिंबू टाकून आपण गॅसवर ठेवलेलं आहे भांड। तर पाणी चांगलं उकळलेलं आहे। तर आपण सगळ्या वड्या हे बघा अशा प्रकारे छान तेल लावायचं आहे। थोडंसं तेलाचा हात घेऊन मस्त असं ही वडी आपल्याला वळून घ्यायची आहे। बघू शकता किती छान अशी ही वडी आपल्याला वळता येते, कारण पीठ छान असं घट्टसर झालेलं आहे आणि थोडासा तेलाचा हात घेतला की मस्त अशी वडी होते। तर हे बघा, ही सगळ्या वड्या आपण वळून आता ठेवलेल्या आहे उकडायला। जवळजवळ 3 ताळी भांड आहे, त्याच्यामध्ये 3 बऱ्याच वड्या एकदाच उकडून होतात। तर हे बघा, हे मस्त अशा ह्या वड्या आपण आता उकडाय ठेवणार आहे गॅसवर। बघा, खाली आहे पाण्याचं, वरती आणखीन 2 भांडे आपले वडीचे बसणार आहे। तर मस्त अशी बघा ही वडी एकदम छान अशी झालेली आहे। बघू शकता इकडं हे बघा, मस्त आपण उकडून घेतलेलं आहे। छान अशा वड्या उकडलेल्या आहेत, एकदम मस्त वडी छान उकडलेली आहे। तर आपल्याला ही वडी आता सगळ्या वड्या थोड्याशा गार झाल्या की अशा बाजूला हवेला करून ठेवायच्या आहेत। थोडा हवा लागली की मग वडी कापता येईल। मग आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, आणि आवडला असेल तर एक लाईक करा, आणि माझ्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। परत भेटू